16 फेब्रुवारी रोजी वाशिम जिल्ह्यातील टोळ येथील मैनागिरी महाराज महाविद्यालयात 12वीच्या भौतिकशास्त्राच्या पेपर दरम्यान सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणात शिक्षण विभागाने परीक्षा केंद्रांवरील तब्बल 581 विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे। या निर्णयानंतर विद्यार्थ्यांचे पालक आक्रमक झाले असून त्यांनी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निषेध नोंदविलाय। पालकांचा आरोप आहे की ज्यांनी कॉपी केली त्यांच्यावर कारवाई व्हावी, याला विरोध नाही, मात्र कॉपी न केलेल्या विद्यार्थ्यांनाही दोषी ठरवणे हा अन्याय आहे। मी सुनीता राजेश राऊत, माझी मुलगी संस्कृती राजेश राऊत मैनागिरी कॉलेजवर शिकत आहे। ज्या मुलींनी कॉपी केल्या त्यांना शिक्षा द्यावी तरी काही हरकत नाही, पण 581 विद्यार्थ्यांवर जर करण्यात आली हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही। काय मागणी घेऊन आले तुम्ही कशासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आले? हे सगळं माघार घेण्यात यावं याच्यासाठी आलो। संजय ससाणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना दोषी गृहीत धरून कारवाई केल्याचा आरोप पालकांनी केला आहे। वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आले कशासाठी आले? आम्ही निवेदन देण्यासाठी आलो। आमच्या विद्यार्थ्यावर अन्याय झालाय, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही इथं कलेक्टर साहेबाला भेटण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी सर्व पालक लोक आलो आहोत। काय कारवाई झाली? आमच्या विद्यार्थ्यावर मास कॉपी केली म्हणून 587 विद्यार्थ्यावर एकाही त्या सेंटरमध्ये एकाही विद्यार्थ्याकडे कॉपी सापडली नाही, तरी पण त्या शिक्षणाधिकारी ससानी साहेबांनी त्यांच्यावर जाणीवपूर्वक राजकीय हेतूने प्रेरित होऊन त्या सेंटरवर आणि आमच्या विद्यार्थ्यावर अन्याय केला। त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही इथं कलेक्टर साहेबाला भेटण्यासाठी आलेलो आहोत। तुमची काय मागणी आहे? आमची मागणी आमच्या विद्यार्थ्यावर अन्याय होता कामा नये। काय अन्याय काय झाला तुमचा? त्यांना ते मास कॉपी म्हणून सगळ्याला बॅन लावले, ते बॅन मागे घ्यावा अशी आमची मागणी आहे। कुठल्या तुम्ही? आम्ही हिंगोली मधले विद्यार्थ्याचं कमी जास्त झालं तर ससानी साहेब जबाबदार राहतील। आणि आमचं म्हणणं असं आहे, तुम्ही ज्याच्या विद्यार्थ्याकडे कॉपी सापडली तुम्ही त्याला रस तिकीट करा, बाकी सरसकट करू नका ना। आणि तुमचं काम आहे तुम्ही का शोधली नाही तिथं कॉपी? तुमच्याला एक सुद्धा कॉपी तुम्हाला तिथं सापडली नाही, मग तुम्ही सरसकट लोकांवर कसं काय कॉपी करता? याचं आम्हाला उत्तर ससानी साहेबांना आमच्या समोर येऊन द्यावं ही आमची मागणी आहे। यावेळी पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे। साहेब, आम्ही हदगाव तालुक्यामधून आलेलो आहोत। माझा मुलगा शायनाथ पवन पतंगे हा मैनागिरी कॉलेजमध्ये शिकत आहे। माझ्या मुलाचं किंवा माझं किंवा माझ्या बाकीच्या विद्यार्थ्यासाठी मी एवढा प्रश्न की जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला एवढाच मानणार आहे, तुम्हाला ज्यावेळेस आमच्या मुलापाशी काही सापडलं, तुम्ही विनाकारण निष्पाप पाचत्याच्या वरील जे काही तुम्ही विद्यार्थी दाखवले ते विद्यार्थी गलत हातं। आज माझ्या मुलाची किंवा आमच्या बाकीच्या मुलाची आम्ही एक परिस्थिती बघतो, त्या मुलाची मानसिकता बिघडली, त्याची मानसिकता नाही। काल जे आज रसायनशास्त्राचा पेपर झाला, आज पेपर आहे, उद्या बायोलॉजीचा पेपर आहे, मॅथचा पेपर आहे, याची जबाबदारी कोण घेणार? आमची फक्त प्रशासनाला एक विनंती आहे, जिल्हाधिकाऱ्याला विनंती आहे, शिक्षण अधिकाऱ्याला एक नम्रतेची कळकळीची विनंती आहे, शिक्षा तुम्ही जरूर करा, पण याच्यात तुम्ही पारदर्शकता पाहून तुम्ही शिक्षा करा। कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांची वेगळी ओळख पटवून निर्दोष विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। या घटनेमुळे जिल्ह्यातील शैक्षणिक वातावरण ढवळून निघाले आहेत।